सोलापूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी शुभराय आर्ट गॅलरीचं काम गेल्या 3-4 वर्षांपासून रखडल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। सोलापूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी शुभराय आर्ट गॅलरी योजना गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून अर्धवट अवस्थेतील बांधकामामुळे परिसराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे। हे काम सन 2022-23 या कालावधीत तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आलं होतं। जवळपास 2,87,00,000 रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता। शहरातील कला, चित्रकला, सांस्कृतिक उपक्रम आणि प्रदर्शनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी या उद्देशानं शुभराय आर्ट गॅलरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। महापालिकेनं हे काम शांभवी कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार संस्थेला दिलं होतं। सुरुवातीच्या टप्प्यात बेसमेंटचं काम पूर्ण करण्यात आलं असून गाळ्यांची उभारणी आणि शटर बसवण्याचं कामही पूर्ण झालं आहे। मात्र मुख्य स्लॅब टाकण्याचं काम अद्याप रखडलेलं आहे, त्यामुळं संपूर्ण प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहे। दरम्यान संबंधित बांधकाम भुईकोट किल्ल्याच्या 300 मीटर परिसरात येत असल्यानं पुरातत्व विभागानं नोटीस बजावल्याचं सांगितलं जात आहे। या नोटिशीमुळं पुढील काम थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रश्नावर कोणताही तोडगा निघालेला नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। विशेष म्हणजे काम पूर्ण न होता देखील शांभवी कन्स्ट्रक्शन्सला 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं बिल अदा करण्यात आलं आहे। काम मात्र अपूर्णच आहे। सध्या शुभराय आर्ट गॅलरीचं बांधकाम बंद अवस्थेत असून परिसरात अर्धवट सिमेंट कॉन्क्रीटचे ढाचे उभे आहेत, त्यामुळं परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे। सांस्कृतिक प्रकल्प म्हणून ज्या कामाकडे शहरवासियांनी आशेनं पाहिलं होतं तेच काम आता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडल्याची भावना व्यक्त होत आहे।